हॅलो नमस्कार. जो न खाईल भोगी तो सदाच रोगी. आता हे मी का म्हणते हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच, पण त्याआधी मला ना बऱ्याच दिवसापासून क्लिपचा अँगर घ्यायचं होतं. व्हायचं असं, आम्ही जेव्हा जायचो तेव्हा ते काका नसायचे, ते काका राहत असतील तेव्हा काय आमचं जाणं होत नसेल. आमचं बाहेर जाणं आमच्या बाळाच्या मूडवर डिपेंड असतं. जर बाळ रडत असेल किंवा त्याचा गाडीवरचा राऊंड मारायचा असेल, त्याच टायमाला आपल्या घरातली छोटी मोठी कामं पूर्ण करायची असतात. आणि आज फायनली मुहूर्त आला आणि क्लिपचा अँगर काय घेऊनच टाकलं. आता मराठी बिग बॉस चालू झालेला आहे. तुम्ही सुद्धा मराठी बिग बॉस बघतात का? मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हटलं चला मस्तपैकी बाळ झोपलेलं आहे, 2 दिवस झाले पाहायला काय भेटलंच नाही. घरातली जी काय कामं आहे ती करत करत बिग बॉस पाहूया. आणि आज आहे भोगी. तुम्हा सर्वांना भोगीच्या भरपूर शुभेच्छा. पूर्वीच्या काळातली लोक नाही का म्हणायची, जो न खाईल भोगी तो सदा रोगी, जो खाईल भोगी तो सदा निरोगी. कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी लसणाची फोडणी दिली. आपल्या घरातली जी काय लाल मसाले आहेत ती सर्व मसाले थोडी थोडी करून तेलामध्ये छान असे परतवून घेतले. प्रत्येक भाजीला फोडणी जर चांगली झाली भेटली ना तर ती भाजी खायला खूप चविष्ट बनते. आता हिवाळ्या सीझनच्या जे काय भाज्या असतात त्या सर्व भाज्या एकत्र करून घेतल्या. मिक्स भाजी म्हणतात त्याला. आणि मस्त असं वॉश करून घेतलं. त्याच कडेच्या तेलामध्ये आलटून पलटून घेतला. यामध्ये अर्धा फुलपात्र मी पाणी घातलं, चवीनुसार मीठ घातलं आणि 5 मिनिटं वाफवून घेतली. आज तिळाला भरपूर महत्व असतं म्हणून म्हटलं चला आज मस्त भाजीमध्ये हवे तेवढे तीळ घालून घेऊया. पुन्हा 5 मिनिटं ही भाजी वाफवून घेऊया. आजच्या जेवणामध्ये मस्त गरमागरम भोगीची भाजी, त्याच्यासोबत गरमागरम बाजरीची भाकर तीळ टाकून बनवली होती. तुमचा सुद्धा आजचा असाच मेनू होता की भाजी बनवायची पद्धत काय वेगळी होती ते मला नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्ही माझे व्हिडिओ यूट्यूबला पाहत असेल तर सबस्क्राईब करायला काय विसरू नका. इंस्टाग्रामला पाहत असेल तर फॉलो मात्र नक्की करा. पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट थ्रू नक्कीच कळवा. बाय.